2 वर्ष पूर्ण होत आली. आता आज कुठे बातमी ऐकायला मिळाली होती आणि ती म्हणजे शाळा चालू होण्याची. आता 2 वर्ष शाळा बंद होत्या म्हणजे विचार करा की शाळेची अवस्था काय झाली असेल. अगदी 2च दिवसात शाळा साफ, स्वच्छ आणि नीटनेटकी बनवायची होती. आता ही खरी जबाबदारी गावातील ग्रामपंचायतीवर होती. आता या गोष्टीचा विचार करून सभा घेऊन निर्णय घ्यावा एवढा वेळही ग्रामपंचायतीकडे नव्हता. म्हणूनच गावच्या सरपंचाने तातडीने निर्णय घेऊन याची जबाबदारी गावातील पम्या आणि गणप्यावर सोपवली. कारण या दोघांनी या अगोदर सुद्धा गावातील खूप सारी कामे केली होती आणि तीही अगदी व्यवस्थितपणे. पम्याने या कामासाठी विचार न करताच होकार दिला, परंतु गणप्या मात्र अजूनही विचार करतच होता. एखाद्याने एवढा विचार करावा हे काही पम्या आणि गावातील सरपंचाला पटत नव्हतं. काही वेळ घेऊन विचार करून गणप्याने होकार दिला. शेवटी त्या शाळेचं काम त्या दोघांनाही मिळालं. आजचा दिवस जाता उद्यापासूनच या कामाला सुरुवात करायची होती. सर्व ठरवून झाल्यानंतर गणप्या आपल्या घरी जाऊन पोहोचला. घरी पोहोचल्यावर गणप्या खूप विचार करू लागला. स्वतःच स्वतःला प्रश्न विचारून त्याचे उत्तरे शोधू लागला. आता या सर्वांचा विचार करून काही उपयोग नव्हता, कारण त्याने तर होकार दिला होता, परंतु तो अजूनही नकार देऊ शकला असता, परंतु त्याने असं केलं नाही. गणप्याच्या नेहमीच्या जेवणाचा विचार करता आज त्याने जरा जास्तीत जेवण केलं, कारण तो उद्याचाच विचार करत होता आणि घाबरला सुद्धा होता. अशा घाबरलेल्या अवस्थेत जास्तीचं जेवण जाणं काही वेगळं नव्हतं. शेवटी जेवण पूर्ण करून तो अंथरुणावर पडला आणि जोराचा श्वास घेतला. आता खूप वेळ झाला असूनही त्याचे विचार चालूच होते. तो खूप झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही झोप लागत नव्हती. आता रात्रीचे 12 वाजून गेले, परंतु गणप्याचा काही केला डोळा लागत नव्हता. शेवटी एवढा विचार करता करता त्याला कधी झोप लागली हे त्याचं त्यालाच कळालं नाही. सकाळ झाली. पहाटेच्या सूर्याला नमस्कार करून त्याने देवापुढे माथा टेकून नमस्कार केला. हे सारं काही वेगळंच होतं, कारण या अगोदर गणप्याने असा नमस्कार देवाला कधीही केला नसावा. सकाळची न्याहारी करून गणप्या घराच्या व्हरांड्याबाहेर बसला होता. तेवढ्यातच पम्या तिथे कामासाठी तयार होऊन आला होता आणि गणप्याला सुद्धा तयार होऊन निघण्यास सांगितलं. दोघेही तयार होऊन निघाले. गणप्याच्या मनातली भीती वाढत होती. तो घाबरत होता. गणप्याच्या मनात एवढी भीती त्या शाळेबद्दल का असावी? त्या शाळेबद्दल नाही, तर त्या जागेबाबत. कारण ती शाळा स्मशान जागेत बांधली होती. काही वर्षांपूर्वी तिथे एक स्मशान होतं. आज त्याच जागेवर ती शाळा होती. काही लोकांना तिथे भूताचं दर्शनही झालं होतं आणि हे गणप्याला चांगलंच ठाऊक होतं, म्हणून तो घाबरत होता. गावाची शाळा ही गावच्या एका बाजूला होती आणि कोपऱ्यात देखील होती. त्यामुळेच गणप्या जास्तच घाबरत होता, कारण कोणी एखाद्याने पकडलं तर कितवर पळायचं. शेवटी ती भूत त्यांच्यासमोर कितीही पळालो किंवा त्यांची माफी मागितली तरीही काहीच फायद्याचं नसतं. गावच्या दृष्टीने शाळा ही आकाराने मोठीच होती. गावचा विचार करता गावात 1000च्या आसपास घरे असावीत, परंतु तेवढी माणसं त्या गावात राहत नव्हती. का तर नोकरीचे साधन म्हणून त्या गावात काहीच नव्हते, म्हणून जास्तीचे लोक हे शहरा ठिकाणी राहत असत. त्यामुळेच ते गावही अगदी शांत वाटायचं, अगदी एखाद्या स्मशानासारखं. रात्रीच्या 7 नंतर एकही माणूस घराचा व्हरांडा ओलांडत नसावा, एवढी भयानक शांतता त्या गावात होती. शेवटी गणप्या आणि पम्या शाळेच्या गेट जवळ येऊन पोहोचले. गेटच्या कुलपाची चावी गणप्याकडे होती. त्याने खिशात हात घालून चावी चाचपली आणि ती काढून पम्याच्या हातात ठेवली. रोजच त्या भयानक शाळेची स्वप्न त्याला पडत असावीत एवढा तो घाबरला होता. शेवटी पम्याने चावी कुलपाला लावली. त्याने चावी दोन्ही बाजूला फिरवली, तरी ते कुलूप काही उघडले नाही. आता मात्र गणप्या उगाचच घाबरला होता, कारण 2 वर्ष त्या कुलपाला अगदी कोणी हातही लावला नव्हता. त्यामुळे ते कुलूप घट्ट बसलं होतं आणि म्हणूनच कुलपाचं न उघडणं हे साहजिकच होतं.
शेवटी पम्याने चावी काढून एक शेवटचा प्रयत्न म्हणून चावी वापस कुलपाला लावून फिरवली आणि कुलूप एक नाही, दोन नाही, तर 3 वेळा जोरात ओढला. शेवटी तिसऱ्या जोरात कुलूप उघडलं आणि कुठे पम्याच्या जीवात जीव आला. त्यानंतर पम्याने गेटला आतल्या बाजूला ढकललं, परंतु गेट काही केल्या हालता आले ना. शेवटी त्या दोघांनी गेटला जोरात धक्का दिला. त्यानंतर कुठे शाळेचा गेट उघडला. पण त्या गेटच्या आवाजानेही गणप्या थोडा घाबरला. पम्याला त्याचं घाबरणं समजलं, परंतु त्याने गणप्याला त्याचं कारण न विचारताच ते आपल्या मनातच ठेवलं. गणप्या काहीसा घाबरट वृत्तीचा माणूस आहे हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. 2 माणसं एकत्रित मिळावीत एवढ्या मोठ्या अंगाचा तो माणूस होता, तरीही तो घाबरट होता. परंतु वजनदार माणसाचं घाबरणं काही वेगळं नसतं, कारण भीती ही प्रत्येकाच्याच मनात आणि विचारात असते. त्याचा कोणत्याही व्यक्तीच्या शरीराशी काडीमोलाचाही संबंध नसतो. आणि गणप्या हा खूप विचार करणारा माणूस होता. त्याच्या मनात नेहमीच कोणते ना कोणते विचार चालू असत, म्हणून त्याच्या मनातलं नेमकं ओळखणं हे काहीसं कठीणच असायचं. आता ते दोघेही आत आले होते. पम्याने पाठी वळून गेटची कडी लावली, पण का कुणास ठाऊक गणप्या त्याच्याकडे दुष्ट नजरेने पाहत होता. असे तर ते एकमेकांचे अगदी जवळचे आणि खास मित्र होते, परंतु आता गणप्याच्या मनात काय चालू होतं ते त्या भगवंतालाच माहिती होतं. गणप्या आत येता येता अगदी हळूहळू पावले टाकत होता. चारी बाजूला त्याची एकसरीची नजर होती. जवळ येऊन कोणी धरत तर नाही ना, आणि जरी धरलंच तर त्याचे पहिले पाय पकडून माफी मागायची, कारण पळून पळून माणसानं शेवटी किती पळायचं. शाळेच्या चारही बाजूंनी 8 फूट उंच भिंतीचे मोठे तट होते आणि पम्याने दोन्ही बाजूंनी अगदी आतून आणि बाहेरून सुद्धा गेटला कडी लावली, म्हणून आपल्याकडे माफी मागितल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. आता दोघेही आत आले. दोघांनी आपापलं काम चालू केलं. दोघेही अगदी मनापासून काम करत होते, परंतु गणप्या पम्यापासून लांब जाऊन काम करत होता. तो त्याच्या जवळच राहत होता, कारण तो घाबरत होता. आता सूर्य सूर्यास्ताला जात होता आणि जसजशी संध्याकाळ होत होती तसतशी गणप्याच्या मनातली भीती सुद्धा वाढत होती. दोघेही आता थकले होते, परंतु काम अजूनही खूप बाकी असल्याने त्या दोघांनी ते काम चालूच ठेवले आणि बरोबर ते 9 वाजता थांबवलं. आणि आता जेवणाची वेळ होत आली होती, म्हणूनच पम्या गणप्याला म्हणाला, मी घरी जाऊन दोघांसाठी जेवणाचे डबे घेऊन येतो. पण गणप्याने यासाठी स्पष्टशः नकार दिला आणि हे काम मीच करतो असे म्हणून सांगितले. पुन्हा पुन्हा गणप्याला सांगून काही उपयोग झाला नाही, कारण गणप्याला त्या स्मशानशाळेत राहायचं नव्हतं. तो तिथे थांबायला घाबरत होता. शेवटी पम्याने त्याचं ऐकलं आणि त्याला जाण्यास सांगितलं. शाळेत पूर्णतः अंधार होता, काही भागातच उजेड दिसत होता. गणप्या निघाला आणि पहिल्या पावलापासून देवाच्या नावाने चालायला सुरुवात केली. प्रत्येक पावलाला तो देवाचं नाव घेत चालला होता. हळूहळू करत गेटपर्यंत तो झपाझप पावले टाकत चालला होता. शांत भयान अंधारात त्याच्या पावलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून तो घाबरला, म्हणून त्याने आपल्या पायातले चप्पल काढले आणि सुसाट धावतच गेटजवळ जाऊन पोहोचला. हळूच गेटच्या दोन्ही कड्या उघडल्या आणि तसाच सुसाट वेगाने धावत सुटला, अगदी त्याच्या घरापर्यंत. आणि पम्या इकडे बाकीची कामे उरकत होता. गणप्या गेलेला त्याला खूप वेळ झाला होता, परंतु अजूनही तो परतला नव्हता. खूप वेळ झाल्यानंतर शेवटी गणप्या येऊन पोहोचला स्मशानशाळेच्या गेटजवळ. त्यात गणप्याला उचकी लागली होती. स्मशानशाळेतील भूते माझीच आठवण काढत असावीत असं त्याला वाटत होतं. त्याने आत वळून पाहिलं तर त्याला पूर्णतः अंधार दिसत होता. रातकिड्यांचा आवाज त्या अंधाराला पार करत कानाला ऐकू येत होता. गणप्या आता फारच घाबरला होता. त्याच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढले होते. आता आत कसं जावं म्हणून तो विचार करत होता. मग त्याने पम्याला आवाज दिला. 1 नाही, 2 नाही,
तर 3 वेळा आवाज देऊनही पम्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. गणप्याच्या हाकेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचलाच नसावा. शेवटी गणप्याने आवाज देणं बंद केलं, कारण त्याचा आवाज शाळेच्या चारही बाजूंनी घुमत होता. त्या शांत रात्रीत तो आवाज अगदी अंधाराला चिरत जात होता. गणप्या आता खूपच घाबरला होता, कारण त्याच्या आवाजाने पम्याने तर होकार दिलाच नाही. उलट झोपलेली भूते जागी झाली असावीत असं गणप्याला वाटत होतं. ती भूते उगाच आपल्याला धरतील, म्हणून त्याने आवाज देणंही बंद केलं. गणप्या गेट जवळ येऊन आता पूर्णतः 1 तास उलटून गेला. तो विचार करत होता, किती वेळ आता असं इथे उभं राहायचं, आता तर आत जावंच लागणार. असं म्हणून त्याने देवाचं नाव घेतलं आणि 4 पावलं पुढे गेला असेल तेव्हाच त्याने जोरात धाव घेतली आणि शाळेच्या समोर असलेल्या झाडाखाली येऊन पोहोचला. चांगलाच मोठा भरगतचा अंगाचा माणूस असल्याने तो धापा टाकत होता. तेवढ्यातच त्याचं लक्ष समोर असलेल्या झाडावर गेलं. त्या झाडाच्या मागून येणारे धुराचे झुरके त्याला दिसले. हा कसला धूर असावा म्हणून त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. थंडी लागत असावी म्हणून भूतांनी तर शेकोटी पेटवली नसेल ना, पण या भूतांना थंडी लागत असावी का? गणप्याने कोण आहे म्हणून हळूच आवाज दिला. पहिल्याच आवाजात समोरून होकार आला. पम्या म्हणाला, अरे गणप्या, मी आहे, तुझा दोस्त पम्या. एवढं स्पष्टपणे त्याला आपली ओळख सांगूनही गणप्याच्या मनात नकारात्मक विचार येत होते. तो मानायला तयार नव्हता की तो पम्या आहे. पम्याच्या आवाजात एखादं भूतही बोलत असावं, कारण त्या भूतांचा काय भरोसा. ते माणूस किंवा माणसाचं शरीर बघत नाहीत, भेटेल त्याला धरतात आणि सोबत असलेल्या माणसाला पण फसवतात. तसं मलाही फसवलं तर मी काय करावं? नको नको ते विचार मनात येत होते. पण तो माणूस नक्की पम्याच असला तर एकदा त्याच्या जवळ जाऊन बघतो. तो पुढे त्या दिशेने चालायला लागला. स्वतःला सावरत तो पुढे जात होता. पुढे जाऊन त्याने पम्याला आवाज दिला. अजूनही गणप्याच्या मनात भीतीच होती. अंगाने जरी एखाद्या लांडग्यासारखा दिसत असला तरी त्याचे काळीज हे उंदराचे होते. माणसांवर, देवांवर एवढा विश्वास नसावा तेवढा भूत, जादूटोणा, तंत्रमंत्र तसेच अंधश्रद्धा यावर होता. त्या अंधारातून चालताना नाना परीचे विचार त्याच्या मनात येत होते. शेवटी जवळ गेल्यावर त्याला पम्या दिसला. म्हणजे दिसायला तर तो पम्याच होता, पण त्याच्या अंगात भूत शिरला असेल तर? त्यापेक्षा दुरूनच त्याला ओळखून घेऊ, नंतरच त्याच्या जवळ जाऊ. थोडा विचार करता करता तेवढ्यातच त्याने आपली नजर पम्याच्या पायांवर टाकली आणि मोकळेपणाचा श्वास घेतला. त्याला पम्याचे पाय सरळ दिसले, कारण त्याला चांगलेच ठाऊक होते की भूतांचे पाय उलटे असतात. मग त्याने कसलाही विचार न करता तो त्याच्याकडे गेला. तो त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याला अगदी पूर्णपणे स्पष्ट झाले की तो पम्याच आहे. मग पम्याने त्याला आपले जेवणाचे डबे घेऊन स्वयंपाकाच्या खोलीमध्ये जाण्यास सांगितले. त्या शाळेत स्वयंपाक बनवण्यासाठी एक वेगळी खोली होती. गणप्या त्या दोघांचे डबे घेऊन स्वयंपाकाच्या खोलीकडे जाण्यास निघाला. स्वयंपाक खोलीच्या जवळ गेला असेल तेवढ्यातच त्याची नजर स्वयंपाक खोलीच्या खिडकीवर गेली. त्या खोलीच्या खिडकीतून अंधुकसा प्रकाश बाहेर येताना दिसत होता, पण तो कोणत्या इलेक्ट्रॉनिक माध्यमावर चालणाऱ्या बल्बचा उजेड नव्हता, कारण तो कमी जास्त होणारा उजेड होता. कोणीतरी आत लाकडे पेटवून आग लावली असावी, पण तो विचार करतच होता की आम्हा दोघांच्या व्यतिरिक्त त्या स्मशान शाळेत कोणी नव्हतं. मग नेमकं हे काय दृश्य असावं ते पाहण्यासाठी तो घाबरलेल्या अवस्थेतच पुढे सरकला. स्वयंपाक खोलीचा दरवाजा अर्धा उघडाच होता. त्यातून त्याने आत पाहिले आणि त्याच्या काळजाचे तुकडे झाले. कुणीतरी आत बसला असावं. अगदी जिवंत सावली भिंतीवर स्पष्टपणे दिसत होती. चेहरा दिसत नव्हता, कारण दरवाजाच्या बाजूला त्याची पाठ होती. भिंतीवरती हलणारी सावली बघून गणप्याला घाम फुटला. चेहरा दुधासारखा पांढरा पडला. त्याच्या हृदयाचे ठोके एवढे वाढले की त्याला श्वास घेणे अवघड वाटू लागलं. तो आता खूपच घाबरला होता. तो मनातच म्हणाला, शेवटी स्मशानशाळेतील भूताची आणि माझी गाठभेट झालीच. आज महिन्याची अमावस्या तर नाही ना? या भूताची आणि माझी आज गाठभेट झाली.
म्हणजे आज नक्कीच अमावस्या असावी. ती हलणारी जिवंत सावली बघून गणप्या बदिरला. डोळे चोळून त्याने व्यवस्थित पाहिलं, पण त्यात त्याला काही वेगळं चित्र दिसत नव्हतं. त्याच्या शरीरातील सर्व रक्त उलते पालते झाले. त्याने एक जोराची किंकाळी फोडून तो विलक्षण वेगाने धावत सुटला. त्याची ती किंकाळी ऐकून त्याला धावताना बघून पम्या देखील घाबरला आणि त्याला आवाज देऊ लागला. गणप्या झपाझप पावले टाकून अगदी सुसाट वेगाने पळत होता. त्याला थांबवण्यासाठी पम्याही त्याच्या मागोमाग पळत सुटला आणि ती जिवंत सावली देखील, जी गणप्याने स्वयंपाक खोलीमध्ये पाहिली होती. पम्या म्हणाला, थांब थांब गणप्या, काय झालं असं पळायला? इथे कोणीही नाही, तू का असा पळत आहे? खूप वेळा आवाज देऊन सुद्धा गणप्या काही केल्या थांबायला तयार नव्हता. तो सुसाट वेगाने पळत होता. शेवटी तो शाळेच्या गेटजवळ येऊन पोहोचला, पण त्याने बंद गेट पाहता गेटच्या कड्यांवर 2-3 पावले टाकून 8 फुटाच्या गेटवरून चढून बाहेरच्या बाजूला जोराची उडी मारली. पण त्याला गेटवर असलेल्या धारदार सल्या पायाला लागल्या आणि मोठी जखम सुद्धा झाली. परंतु त्या जखमेकडे त्याने दुर्लक्ष करता सुसाट पळत आपलं घर गाठलं. तो घरी पोहोचला. त्याने व्हरांड्यात उभं राहून आपल्या घराच्या दरवाजाची 5 ते 6 वेळा कडी वाजवून तो तिथेच बेशुद्ध पडला. आणि जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तो त्यांच्या बाजूच्या गावच्या सरकारी दवाखान्यात बेडवर आडवा पडला होता. गणप्याने आपले डोळे उघडले. त्याच्या बाजूला माणसांची पूर्णतः गर्दी होती. वर पंखा फिरत असूनही त्याला घाम फुटला होता, कारण त्याच्या बेडभोवती खूप माणसांची गर्दी होती. एक एक करून त्याला सर्वजण प्रश्न विचारत होते, परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला त्याच्यामध्ये ताकद नव्हती. तो आपले डोळे उघड बंद करीत होता. तेवढ्यातच तेथे पम्या येऊन पोहोचला आणि त्याच्यासोबत गावचा सरपंच सुद्धा होता. पम्या आल्यानंतर सर्वच जणांनी पम्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली, कारण पम्याच असा एक होता जो त्या दिवशी त्या रात्रीत गणप्यासोबत होता. सर्वजणांचा एकच प्रश्न होता की गणप्याची अशी अवस्था कशी झाली? एवढा ताठ दिसणारा गडी आज आडवा कसा झाला? पम्याला मनातल्या मनातच वाटत होतं की काल रात्री घडलेलं सांगावं की नाही, आणि सांगावं तरी कसं, काय करावं म्हणून तो विचार करत होता. गावातल्या माणसांना सांगितलं तर पूर्ण गाव गणप्याला डरपोक, भित्रा समजेल. गावातील लोक त्याला आयुष्यभर चिडवत राहणार, परंतु लोकांचे प्रश्न आणि आवाज ऐकून न सांगून भागेल असं वाटत नव्हतं. म्हणूनच पम्याने त्या रात्रीत घडलेलं सर्व काही सांगायचं ठरवलं आणि त्याने ते सांगायला सुरुवात केली. गणप्याने आपल्या शाळेत रात्री भूत पाहिलं एवढं सांगून गावातील माणसं घाबरली आणि चर्चा करायला लागली. पम्याने सर्वांनाच ऐकायला सांगितलं आणि माझं पूर्ण बोलणं संपलं नाही ते ऐकून घेण्याची विनंती केली. मग त्याने पुन्हा पहिलेपासून सांगायला सुरुवात केली. गणप्याने आपल्या शाळेत रात्री भूत पाहिलं, परंतु खरं सांगायचंच तर ते भूत किंवा जिवंत सावली नव्हती, तर ते आपल्या गावचे सरपंच होते. ते रात्री आपल्या शाळेचं काम कसं चालू आहे ते पाहण्यासाठी आले होते, परंतु गणप्याने त्यांना व्यवस्थित न पाहता भूत म्हणजेच ती जिवंत सावली समजून गैरसमज करून घेतला आणि सुसाट वेगाने पळत घरी सुटला. त्यानंतर थेट दवाखान्यात. असं हे सर्व घडलं होतं. पम्याचं हे सर्व बोलणं ऐकून तिथे उभे असलेले गावचे लोक हसायला लागले. हो, पण तिथला सरपंच सोडून. बेडवर आडवा पडलेला गणप्या हे सर्व बोलणं अगदी कान देऊन ऐकत होता. पम्याचं बोलणं सांगून झाल्यावर बेडवर असलेल्या गणप्याने आपले डोळे बंद करून घेतले, कारण त्याला आता चांगलंच ठाऊक होतं, आता गावातले सर्व लोक मला हसणार आणि चिडवणार सुद्धा. गणप्याला मनातल्या मनात स्वतःचीच लाज वाटत होती. काल रात्रीचं चित्र अजूनही त्याच्या डोळ्यासमोर होतं. गणप्या आपल्याच नशिबाला दोष देत होता. आता गावातील लोक मला आयुष्यभर टोमणी मारत राहणार, घाबरट, भित्रा असं म्हणून चिडवत राहणार. आयुष्यात कधीच काही पुरलं नाही, पण आज हे चांगलंच पूर्ण उरतंय. उगाचच या कामासाठी हो केलं आणि आयुष्यातील सर्वात मोठं पाप स्वतःच्याच नशिबावर मारून घेतलं असं गणप्याला वाटत होतं. गणप्याच्या पायाला भल्या मोठ्या जखमा झाल्या होत्या.
अगदी पूर्ण 1 महिना तो दवाखान्याच्या पलंगावर आडवा पडून होता. पम्याने मात्र स्वतःच एकट्याने आणि मोठ्या मेहनतीने शाळेची राहिलेली कामे पूर्ण केली आणि तेही अगदी व्यवस्थितपणे. अशा प्रकारे स्मशानशाळेतील भूताने गणप्याला चांगलाच दणका दिला होता. परंतु तो भूत नसून गावचा सरपंच निघाला तरी गणप्याला त्यावर अजिबात विश्वास वाटत नव्हता. या घडलेल्या घटनेनंतर गणप्या त्या शाळेत काय, तो त्या शाळेच्या वाटेला सुद्धा कधी गेला नाही. यानंतर त्याने रात्री बाहेर पडायचे बंद केलं आणि तो आपल्या काळजावर दगड ठेवून जगायला लागला. गावचा सरपंच दिसला की तो त्याला दूरच हात जोडून नमस्कार करून आपली वाट बदलत असायचा. अगदी दिवस असो वा रात्र, 2-2 नाही तर 4 चौघात तो बसायचा आणि आपले दिवस घालवायचा. गावातले लोक मात्र तो दिसला की पोटभर हसायचे आणि त्याला स्मशानशाळेतील भूताची कथा ऐकवायला सांगायचे. गणप्याही मोठ्या आवडीने त्याने त्या स्मशानशाळेतील भूताशी आपण ताकदीने कसे लढलो, त्याच्याशी 2 हात कसे केले आणि त्याला कायमचा कसा रामराम दिला याचे फक्कड वर्णन सांगत असायचा.